अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्याच्या करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झाली आहेत. जिल्ह्यात 82 गावांमध्ये 120 तात्पुरते निवारा केंद्र निर्माण केले आहेत. या सर्व निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली 5 आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यरत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने निवारा केंद्रांची पाहणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. उपकेंद्र हत्तूर येथील श्री सोमेश्वर मंदिरातील निवारा केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र होडगी अंतर्गत मद्रे उपकेंद्रातील सिंदखेड गावास पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मद्रे, आनंदनगर तांडा, आहेरवाडी, कोनापुरी शाळा, बंकलगी जिल्हा परिषद शाळा येथे निवारा केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले. या ठिकाणी राहण्याची, भोजनाची आणि औषधोपचाराची सोय करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यात संगोगी, मैंदरगी, शेगाव, करजगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी शिबिरास भेट दिली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य टीम, ग्रामसेवक आणि सरपंच यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा, आरोग्य सेवा, आवश्यक सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या जात असून पूरग्रस्त बाधित गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरणार नाहीत या अनुषंगाने आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.